ही आहे आपल्या राज्याची आणि देशाची पुढची पिढी। एका टायरवर 5 ते 6 विद्यार्थी नदी ओलांडण्यासाठी असा जीवघेणा प्रवास करतात, कारण त्यांना शाळा शिकायची आहे। सरकारने या नदीवर ना पूल बांधलाय ना रस्ता केलाय, मग शाळेत येण्यासाठी या विद्यार्थ्यांना नदीच्या पाण्यातला हा प्रवास करावाच लागतो। पालघरच्या ग्रामीण भागातलं हे दृश्य विचार करायला लावणार आहे। काय घडतंय नेमकं पाहूया सविस्तर। सध्या पावसाळा सुरू आहे, नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत, पण मग ही चिमुकली मुलं अशी टायरवर बसून प्रवास का करतायत? याचं कारण या मुलांची शाळा नदीच्या पलीकडे आहे, पण नदीवर सरकारनं पुलाची बांधणी केलेली नाही। त्यामुळे मग शाळेत जाताना आणि शाळेतून घरी येताना ही चिमुकली मुलं रोज एक एक करून या टायरवर अशी बसतात आणि मग हा टायर पाण्यातून तरंगत पुढे जातो। हे पाहतानाही जीवघेणं वाटतंय। पालघरच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात घालून शिक्षणासाठी शाळेपर्यंत पोहोचावं लागतंय। नदीवर पूल नसल्यानं विक्रमगडच्या म्हसे गावातले विद्यार्थी पावसाळ्यात नदीतून वाहणाऱ्या धोकादायक पाण्याच्या प्रवाहातून चक्क टायर मधल्या रबराच्या ट्यूबवर नदी पार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। म्हसे गावातले विद्यार्थी शिक्षणासाठी पिंजाळ नदी पार करून वाकी इथल्या शाळेत शिक्षणासाठी जातात। या मुलांना रोज हा प्रवास करावा लागतो, कारण जर शाळा शिकायची असेल तर पाण्यातून ही वाट काढण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाहीये। धक्कादायक बाब म्हणजे जर नदीला पूर आला किंवा पाणी वाढलं तर या मुलांना अख्खा आठवडा घरी बसावं लागतं। त्यामुळे या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं। याबाबत आमच्या प्रतिनिधींनी पालकांकडून नेमका प्रश्न आणि तिथली व्यवस्था जाणून घेतली। दादा, मला सांगा, तुम्ही रोज इथून मुलांना आणता नेता, किती गावातली मुलं इथे शाळेत येतात? म्हणजे 8-10 असतील। 8-9 मुलं आहेत का? किती पहिली ते 5वी पर्यंत? रोज या मुलांना तुम्ही टायर ट्यूबवर घेऊन येता याच्यावरच? आणि मग जास्ती पाऊस पडत असेल मग त्यावेळेला? त्याच्यानंतर मग त्यांना मग इकडे घरीच राहायला लागते। मग किती दिवस घरी राहतात ती पोरं? कधी कधी एक आठवडा होतो, कधी कधी। म्हणजे नदीला पाणी कमी झालं? ही नदी कुठली? नदी आपली पिंजाळ नदी। पिंजाळ नदी। तुम्हाला गावात म्हणजे मार्केटला जायचं असेल तर मग कसं जाता तुम्ही इकडं? मग याच्यावर टुपीवरच। तिथून मग तुमचा रोजचा बाजार असतो? रिशनी बिशनी आणा असेल तर मग टुपीवरच आणतो। जर जास्ती नदी असली तर मग आणायला मिळत, जरा नदी कमी असली नंतर मग आणायला मिळतं सर। मग तुम्हाला इथं पुलाची मागणी तुम्ही कधी केली नाही का बा आम्हाला इथं पूल बांधून द्या असं काही? मागणी मागं केली ती, पण झालं नाही। झालं नाही पूल का? काय तुमची मागणी असेल सरकारला? काय तुम्हाला पूल बांधून द्यावा असं तुमची मागणी आहे का? मागणी तर काय, पोरांसाठी पाहिजे तर सुद्धा पूल इथं झाला असता, पोरांना पण बरं झालं असतं। शाळेत त्याला बरं झालं असतं, म्हणजे त्यांची जी शाळा बुडते ती बुडली नसते। पालघरमधल्या या पिंजाळ नदीत उन्हाळ्यात पाण्याचा साठा थोडा कमी असतो, पण पावसाळ्यात नदीचं पाणी वाढतं। या वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात देखील आपल्या जीवाची पर्वा न करता हे विद्यार्थी टायर मधल्या ट्यूबच्या आधारावर जीवघेणा प्रवास करून शिक्षण घेण्यासाठी धडपड करतात। या नदीच्या पाण्यातून प्रवास करण्याबाबत चिमुकल्या विद्यार्थ्यांना काय म्हटलंय तेही पाहूया। अजय, तू कितवीला आहेस? 5वी। 5वीला। आणि मग तू रोज शाळेत कसं येतो मग इकडे येताना? टुपीवर। किती वाजता तुम्ही निघता गावातून? 9। आणि शाळा कितीला भरते इथं? 10ला। आणि मग संध्याकाळी किती वाजता तुम्ही? मग 5 वाजता। मग जास्ती पाऊस असेल तर मग त्यावेळेला मग घरी थांबता का? हां। म्हणजे नदीला पूर आला तर मग घरी थांबतो। मग तुम्हाला शाळेत जाण्यासाठी काय मागणी आहे तुझी सरकारला? पूल बांधून पाहिजे तुम्हाला? हां। म्हणजे पूल बांधला तर तुम्हाला मग रोज शाळेत येता येईल ना? हां। मग नदीला जर पूर आला तर किती दिवस शाळा पडतो तुमची? 1 आठवडा। आणि पहिली ते 5वी पर्यंत किती मुलं आहेत तुमच्याकडं गावात येणार? सगळी आहे का? 10-15 पोरं आहेत? हो। खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पिंजाळ नदीवर पुलाची मागणी होतीये, पण प्रशासनाचं या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसतंय। केवळ निवडणुकीच्या वेळीच राज्यातल्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या नेत्यांनी किमान अधिवेशनात हा मुद्दा मांडून या विद्यार्थ्यांची मदत करावी अशी अपेक्षा होतीये, कारण सत्तेत असलेले केवळ दुर्घटनेनंतर मदत करण्यासाठी धावणार का अशी वस्तुस्थिती अनेकदा समोर आलीये।
याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद. राहुल पाटील, लोकमत.com, पालघर.